स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क, माझं राज्य, स्वराज्य। दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। झाडे तोडणाऱ्या भ्रष्ट प्रशासनाचा धिक्कार असो, त्या झाडे तोडणाऱ्या भ्रष्ट प्रशासनाचा धिक्कार असो। गिरीश महाजनच्या महिलाला नाही कोणाच्या बापाचं, नाही। नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये साधुग्राम उभारण्यासाठी लागणाऱ्या जागेसाठी महापालिकेनं वृक्षतोड करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र त्याला वृक्षप्रेमी नाशिककरांकडून मोठा विरोध करण्यात आला। त्यानंतरच अनेक राजकीय पक्ष देखील वृक्षतोडीला मोठा विरोध करत आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आता तपोवन परिसरात आंदोलन करत वृक्षतोडीचा निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात येत आहे। खरं कुंभमेळा, झाडं, नदी हे एक समीकरण आहे आणि जिथे जिथे पर्यावरण हे सुंदर आहे अशाच ठिकाणी साधू हे निवास करत असतात। मुळात साधू संत हे भक्तीसुद्धा अशाच ठिकाणी करतात का जिथे शांतता असेल, जिथे प्रेम असं दिसेल त्या वातावरणामुळे, म्हणून ते तपोवन हे त्यासाठी निवडलेले आहे। आणि जर तपोवनातील झाडंच जर समूळ नष्ट करण्याचा ध्यास जर भाजपा सरकारने मांडला असेल तर ते अतिशय निंदनीय घटना आहे आणि ह्याचा आम्ही आज सगळे शिवसैनिक निषेध करतो आहे। खरं तर झाडे लावली पाहिजे आणि जगभर नाशिक हे शहर झाडे व पर्यावरणासाठी महत्त्वाचं मानलं जातं, हा एक इतिहास आहे। आणि हा समूळपणे तपोवनातील झाडे नष्ट करणे म्हणजे नाशिक हे हरित शहर आहे, हा इतिहास नष्ट करण्याचा डाव जो भारतीय जनता पार्टीने आखलेला आहे त्याचा आज सगळ्यांना आम्ही निषेध करत आहोत आणि त्यासाठी आज सगळे शिवसैनिक इथे जमलेले आहे। नमस्कार। 2027 मध्ये नाशिक येथे कुंभमेळा होणार आहे आणि जसं की आपण बघितलं की 2 आठवड्यापूर्वी NMC म्हणजे नाशिक महानगरपालिका आणि तसंच आपलं महाराष्ट्र सरकार यांनी सांगितलं की तपोवनामधले 1700 ते 1800 झाडं तोडण्यात येणार आहे। येथे झाडं तोडून साधुग्राम उपस्थित करायचं आहे। पण खरं तर साधुग्राम आणि कुंभमेळा हे फक्त निमित्त आहे, यांना ही जमीन बळकावायची आहे सरकारला आणि त्यासाठी त्यांचा सगळा हा अट्टहास चालू आहे। आपण बघू शकतो की ज्या ज्या झाडांवर अशा क्रॉस खुणा केल्या त्या झाडं तोडणार आहे। त्यांनी असं सांगितलं की 5 वर्ष किंवा 10 वर्ष जुने जे झाड आहेत तेच आम्ही तोडणार आहे आणि एक झाड तोडलं तर आम्ही 10 झाड लावणार आहे। तर खरं तर तुम्ही 10 झाडं लावणार तर 100 झाडं लावा, पण तुम्ही ते सांभाळणार आहे हा मोठा प्रश्न आहे। तो प्रशासनाचे जर असे नियम म्हणजे प्रशासन जर असे काही काही गोष्टी ज्यांनी हानी होता सगळं म्हणजे पर्यावरणाला, तर ही खूप चुकीची गोष्ट आहे। आणि हे तपोवन हे नाशिकची एक ओळख आहे जी जिथे खूप साऱ्या साधू संतांनी तप केलेलं आहे। आपले प्रभू रामचंद्र जे आहे ते इथे राहून गेलेले वनवासामध्ये आणि हे जर तोडलं तर कुठे ना कुठे नाशिकची ओळख संपणार आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात इथून आपल्याला ऑक्सिजन मिळतो आणि तोच ऑक्सिजन तुम्ही जर तोडणार असेल किंवा जर तो ऑक्सिजन उपलब्ध नसेल तर नाशिकचं भविष्य हे नक्कीच धोक्यात येऊ शकतं। धन्यवाद। स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक। नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। तपोवन आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, तपोवन आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बुलंद आवाज कुणाचा,